श्लोकामध्ये भगवान परमात्माने अर्जुनाला सांगितलेलं आहे. त्या 700 श्लोकामध्ये प्रचंड असा उद्देश आहे. सर्व समभाव ठेवून त्या ठिकाणी आपल्याला कसं वागायचं, व्यवहार काय करायचा हे सुद्धा गोष्टी अनेक ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आणि त्या सर्व 700 श्लोकाचं अनेक ग्रंथ, मोठे मोठे ग्रंथ त्यावर आहेत. ते सर्वसाधारण व्यक्तीला वाचणं होत नाही. त्या ग्रंथाचं जे जुने आहे ते ह्या राजयोग ग्रंथातून आपल्याला निश्चित मनाला भावतात. ही माझी धारणा आहे. त्या पुस्तकाबद्दल अत्यंत सोप्या शब्दात आणि आपल्या सर्वांना समजेल असे त्या ठिकाणी चित्र प्रदर्शन पण केलेलं आहे. त्याचा आपण अभ्यास करायला वेळ लागणार आहे, पण अभ्यास केल्यानंतर आपल्याला हे लक्षात येणार आहे की व्यावहारिक जीवन जर यशस्वी करायचं असेल तर सर्वसामान्यांना त्या विषयाचा अभ्यास अंतर्मनातून करणं भाग आहे. आता कर्तव्य सगळ्यांनाच पार पाडावं लागतं. त्यात अनेक अडथळे येते ते आपण पार करतो, परंतु हे कर्तव्य जर आपण करत असताना भक्ती आणि श्रद्धेनं जर ते केलं तर त्या कर्माचं आपल्याला निश्चित चांगलं फळ मिळू शकतं. हा गीतार्थ या ठिकाणी ओतप्रोत ठरलेला आहे. आता कर्म करायचं म्हणजे कसं करायचं की निष्काम कर्म करायचं. कुठलीही कर्म करताना अपेक्षा आपण न ठेवली पाहिजे, परंतु ध्येयापासून आपण विचलित न व्हायला पाहिजे. आपलं जे ध्येय आपण ठरवलेलं आहे त्या ध्येयाकडे आपली वाटचाल झाली पाहिजे, तरच आपल्याला ह्या कर्म योगाचा अर्थ समजलाय असं होतं. भक्तियुक्त कर्म, भक्ती आणि श्रद्धा जर मनात असेल तर एखाद्या कर्म जर आपण अवलंबलं तर त्याच्यात आपण 100% समर्थ होऊन आपल्याला इच्छित यश प्राप्त होतं. अर्थात प्रयत्नाशिवाय काही माणसाला मिळत नाहीये हे तितकंच खरं. तितकंच ते भक्तीनं जर आपण केलं कर्म, श्रद्धा ठेवून जर कर्म केलं तर त्याचं काही ना काहीतरी फळ आपल्या मनाला मिळतं. अर्थात समर्पण भावना मनात बाळगून आपण ते कर्म करायला पाहिजे. आता आपण कर्म करताना कधी कधी चांगले कर्म करतो तर कधी कधी वाईट पण कर्म आपल्या हाताने होतं. तर आपण जसं कर्म करू तसं आपल्याला फळ देणार असतो आणि ते फळ आपल्याला त्या जन्मी दुःख म्हणून भोगावं लागतं. आणि हा जन्म जर आपल्या कमी पडला तर पुढच्या जन्मी सुद्धा आपल्याला दुःख नशिबात येतं. म्हणून आपण अनेक वेळेस म्हणतो की हे माझ्या नशिबाला कसं काय आलं. तर त्याचा हा अर्थ आहे की आपण जे कर्म केलं ते कर्म मनात चांगली इच्छा ठेवून केलेलं नाही. मनात समर्पण भावना ठेवून सेवावृत्ती ठेवून जे आपण कर्म करतो ते आपल्याला निश्चित चांगलं फळ देणार. आपण ज्यावेळेस एखाद्या श्रद्धेनं काय करतो तर आपण प्रथमतः आपल्या इष्टदेवतेला प्राधान्य दिलं पाहिजे असं सरांनी आवर्जून ह्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. इष्टदेवतेला आपण प्राधान्य देतो म्हणजे कुठलंही सत्कर्म करायच्या आधी किंवा एखादा कुठलंही कार्य करायच्या आधी आपण इष्टदेवतेची पूजा करतो आणि त्या इष्टदेवतेच्या पूजेतून आपण आपल्या कर्माला वाहून घेतो आणि त्या दृष्टीनं आपण पुढे पाहू शकत असतो. समर्पित बुद्धी किंवा समर्पित मनाची धारणा ह्या ठिकाणी असली पाहिजे असं थोडक्यात त्या पुस्तकाचा परामर्श आहे. आणि विस्तृत प्रमाणात जर त्याचा अभ्यास करायचा असला तर त्यासाठी आपल्याला आपल्या नित्यकर्मातून वेळ द्यावा लागतो. नुसतं ती भगवद्गीता वाचली म्हणजे ती करणे ही आपल्या अनुभवाला आली पाहिजे, आपल्या कर्मातून ती स्पष्ट झाली पाहिजे. एवढं या पुस्तकातून माझ्या निदर्शनात आलं ते मी आपल्या समोर ठेवलं.